नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सिम्प्लिफाईड अकॅडमी पुणे या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुर्ले, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण एक 36व्या अंकावर नवीन सिरीज चालू केली होती टॉपिक वाईज करंट अफेअर्स संदर्भात। त्याच्यातला पहिलं लेक्चर आपलं ऑलरेडी युट्यूबवर अपलोड झालेलं आहे आणि त्याला तुम्ही खूप उत्तम असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार। आज आपण दुसरा टॉपिक घेणार आहोत, त्याचं नाव आहे आर्थिक घडामोडी। म्हणजे आपला जो 36वा अंक आहे, ज्याच्यामध्ये आपण 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यानच्या घडामोडी कव्हर केल्या, त्याच्यामधलं दुसरं लेक्चर बघतोय। चालेल, आजची आपली पहिली न्यूज आहे 8वा वेतन आयोग। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळालेली आहे। 15 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली। 8वा वेतन आयोग अजून स्थापन झालेला नाही, त्याचे अध्यक्ष वगैरे त्याची जे काही रचना आहे ती जाहीर झालेली नाही, फक्त स्थापनेला मंजुरी देण्यात आलेली आहे। तर थोडक्यात याच्याबद्दल माहिती बघूया। केंद्र सरकार दर 10 वर्षांनी कर्मचाऱ्यांचे, म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे, जे केंद्रीय सरकारी कर्मचारी आहेत त्यांचे वेतन, भत्ते, इतर लाभ यांचा आढावा घेऊन त्यात सुधारणा करत असते आणि त्यासाठी वेतन आयोग स्थापन केला जातो। महागाई आणि इतर परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याची शिफारस या आयोगाकडून केली जाते। तर हा सल्लागार संस्था आहे, म्हणजे याच्या शिफारसी केंद्र सरकारवर बंधनकारक नसतात। वेतन आयोग अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत काम करतो, हे लक्षात ठेवा। अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत जो खर्च विभाग आहे त्याच्या अंतर्गत हा वेतन आयोग काम करत असतो। याच्यापूर्वी एकूण 7 वेतन आयोग स्थापन करण्यात आलेले आहेत। 8वा वेतन आयोग अजून स्थापन व्हायचंय, फक्त त्याला मंजुरी मिळालेली आहे। जर तुम्ही याच्यावरती एखादा प्रश्न जोड्या लावायला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा तक्ता सुद्धा तेवढा महत्वाचा आहे। याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, त्यांचा क्रम एकदा विचारलेला होता आयोगाने। तर पहिला वेतन आयोग जो होता तो श्रीनिवास वरदाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली 1946-47 मध्ये नेमलेला होता। त्याच्यानंतर दुसरा जो होता तो जगन्नाथ दास यांच्या अध्यक्षतेखाली 1957 ते 1959 दरम्यान हा आयोग नेमलेला। तिसरा आयोग होता रघुबर दयाळ, चौथा होता PN सिंगल, पाचवा होता S रत्नवेल पांडियन आणि 6वा वेतन आयोग होता BN श्रीकृष्णन आणि 7व्या वेतन आयोगाचे होते अध्यक्ष AK माथुर किंवा अशोक कुमार माथुर असं त्यांचं पूर्ण नाव आहे। हा आयोग 2014 मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि 2016ला 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे। आता 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली। पुढची अजून एक महत्वाची न्यूज आपली आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक होत असते दावोस या ठिकाणी। स्वित्झर्लंडमधील दावोस हे ठिकाण आहे। दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची एक वार्षिक बैठक होते, तर त्या संदर्भात ही न्यूज आहे। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला मराठीमध्ये जागतिक आर्थिक मंच असं संबोधलं जातं। त्याची 2025 ची बैठक दावोस या ठिकाणी झाली, याच ठिकाणी होते, त्यांचं ठिकाण बदलत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। 20 ते 24 जानेवारी 2025 दरम्यान ही बैठक पार पडली। दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये ही बैठक होत असते। थीम महत्वाची आहे, थीम विचारली जाऊ शकते, बुद्धिमान युगासाठी सहयोग, कोलॅबोरेशन फॉर द इंटेलिजंट एज असं थीम होती या वर्षीची। दुसरं, भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं? अधिकृतपणे केंद्र सरकारने जे शिष्टमंडळ पाठवलेले त्याचे नेतृत्व कोणी केलं, असं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर अश्विनी वैष्णव हे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत, तर त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ पाठवण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर काही मुख्यमंत्री देखील सहभागी झाले होते या बैठकीमध्ये। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, एकूण 3 मुख्यमंत्री सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झालेले होते। त्या ठिकाणी वेगवेगळे करार आपापल्या राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी करण्यात आलेले आहेत। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बद्दल सुद्धा थोडंसं फॅक्च्युअल माहिती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जनक किंवा संस्थापक जे होते ते होते क्लॉस श्वाब, हे जर्मनीचे प्राध्यापक आहेत। त्यांनी आत्ताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधून म्हणजे जे काही पद होतं त्यांच्याकडे अध्यक्षपद ते सोडलेलं आहे, त्यामुळं हे नाव सुद्धा
लक्षात ठेवा. त्याचे जे संस्थापक आहेत क्लॉस श्वाब आणि 1971 मध्ये त्याची स्थापना झाली. 24 जानेवारी ही डेट आहे. 24 जानेवारी 1971 ला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना झाली. सुरुवातीचं नाव होतं युरोपियन व्यवस्थापन मंच आणि या संस्थेमार्फत काही प्रमुख अहवाल जाहीर केले जातात. त्याच्यातला पहिला आहे जागतिक स्पर्धात्मकता अहवाल आणि दुसरा आहे जागतिक लैंगिक अंतर अहवाल, ज्याला ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स असं सुद्धा म्हटलं जातं. आता जो जूनमध्ये एक हा अहवाल जाहीर केलाय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये, त्याचा भारताचा क्रमांक 131 आहे. ठीक आहे. जागतिक लैंगिक अंतर अहवाल आता जाहीर केला, भारताचा क्रमांक 131 आहे. ही एक संकल्पना या संस्थेने मांडलेली आहे, भागधारक भांडवलशाही. ही तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये महत्वाची संकल्पना आहे. यामध्ये कंपन्या त्यांच्या सर्व भागधारकांच्या आणि समाजाच्या गरजा लक्षात घेऊन केवळ अल्प मुदतीचा नफा इष्टतम करत नाहीत, तर दीर्घकालीन मूल्य निर्मितीचा प्रयत्न करतात. भागधारक भांडवलशाही म्हणजे काय, अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न फ्रेम होऊ शकतो. पुढची न्यूज आहे नीती आयोगासंदर्भात. नीती आयोगाला जानेवारीमध्ये 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर या अनुषंगाने सुद्धा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. 1 जानेवारी 2025 रोजी नीती आयोगाची, याचा लॉंग फॉर्म काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. या ठिकाणी थोडंसं करेक्शन आहे, इन्स्टिट्यूट झाले ते इन्स्टिट्यूशन करून घ्यायचं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, नीती आयोगाचा लॉंग फॉर्म. त्यामुळे हे महत्वाचं आहे. त्याला आता 10 वर्ष पूर्ण झाले. कधी 10 वर्ष पूर्ण झाले असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तारीख लक्षात ठेवायची, कारण त्याची स्थापना 1 जानेवारीची आहे. नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 रोजी स्थापना झाली. नियोजन आयोगाची जागा घेतली, हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. स्थापना 2015 ला झाली, नियोजन आयोगाची जागा घेतली. आता ही जी स्थापना आहे ती कुठल्याही कायद्याद्वारे झालेली नाही किंवा घटनेतील कुठल्या तरतुदीनुसार झाली नाही, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की ही घटनात्मक संस्था आहे किंवा वैधानिक संस्था आहे. तर ही दोन्ही पण नाहीये. कॅबिनेटच्या एका ठरावाद्वारे या आयोगाची स्थापना झालेली आहे. त्याचं उद्दिष्ट काय आहे, तर शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, धोरणात्मक नवोक्रम आणि प्रशासन सुधारणांसारख्या समकालीन आव्हानावर लक्ष केंद्रित करणं या नीती आयोगाचं उद्दिष्ट आहे. मुख्यालय नवी दिल्लीला आहे आयोगाचं. याची रचना जर बघितली तर अध्यक्ष हे पंतप्रधान असतात, पदसिद्ध अध्यक्ष. सध्या नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आणि त्याचे अध्यक्ष आहेत. जसं नियोजन आयोगाचे पंतप्रधान अध्यक्ष होते, त्याचप्रमाणे नीती आयोगाचे सुद्धा अध्यक्ष हे पंतप्रधानच आहेत. उपाध्यक्ष पंतप्रधान नेमतात. सध्या सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. पदसिद्ध सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळातील 4 सदस्यांची नेमणूक पदसिद्ध सदस्य म्हणून केली जाते. त्यांची नेमणूक सुद्धा पंतप्रधानांद्वारे केली जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा पंतप्रधानच नेमतात. सध्या BVR सुब्रमण्यम हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. हा भारत सरकारचा सर्वोच्च सार्वजनिक धोरण विचार गट आहे किंवा त्याला पॉलिसी थिंक टँक असं सुद्धा म्हटलं जातं. हे पण महत्वाचं वाक्य आहे. पुढची न्यूज आहे आपली मोस्ट फेवर्ड नेशन. स्वित्झर्लंडने भारतासोबतच्या दुहेरी कर टाळण्याच्या करारातील म्हणजे DTAA सर्वात पसंतीचा देश किंवा त्याला इंग्लिशमध्ये मोस्ट फेवर्ड नेशन असं म्हटलं जातं, हे कलम 1 जानेवारी 2025 पासून निलंबित केलं असल्याची घोषणा केली. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. तुम्हाला डायरेक्ट चालू घडामोडीवरती वन लाईनर जर प्रश्न आला तर कोणत्या देशाने भारताचा 1 जानेवारी 2025 पासून सर्वात पसंतीचा देश हा दर्जा काढून टाकला असं विचारलं जाऊ शकतं. तर स्वित्झर्लंड या देशाने काढलेला आहे. आता हा मोस्ट फेवर्ड नेशन हा जो संकल्पना आहे ती आंतरराष्ट्रीय व्यापारामधलं एक तत्व आहे. समजा स्वित्झर्लंडने भारताला हा दर्जा दिला मोस्ट फेवर्ड नेशनचा आणि दुसऱ्या कुठल्या अजून एक XYZ राष्ट्राला जर तो दर्जा दिलेला असेल तर ज्या सुविधा या देशाला दिल्या जातात त्या सुविधा भारताला सुद्धा दिल्या जातात. म्हणजे सुविधांमध्ये ते भेदभाव केला जात नाही. त्याचप्रमाणे
हा जो DTAA करार आहे, ड्युअल टॅक्स अवॉइडन्स ऍक्ट असं म्हटलं जातं, हा भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये 1994 पासून अंमलात आलेला आहे. ठीक आहे. 2010 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली. एवढं लक्षात ठेवा की कोणत्या देशाने तो दर्जा निलंबित केला आणि तारीख सुद्धा लक्षात ठेवायची, 1 जानेवारी 2000 पासून निलंबित केलेला आहे. 11 डिसेंबर 2024 रोजी नेस्ले प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता. त्यामध्ये म्हटलं होतं की आयकर कायद्याअंतर्गत अधिसूचित केल्याशिवाय DTAA करार लागू केला जाऊ शकत नाही. मग त्या अनुषंगाने सुद्धा हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता मोस्ट फेवर्ड नेशन दर्जाद्वारे एका राष्ट्राबरोबर कोणतेही भेदभाव न करता व्यापार करणे किंवा कर आकारणे सुनिश्चित होते. त्याचा फायदा संबंधित राष्ट्राच्या व्यवसायाला होतो. ठीक आहे. पुढची महत्वाची न्यूज आहे जीएसटी परिषदे संदर्भात 55वी बैठक नुकतीच पार पडलेली आहे. जीएसटी परिषदेची केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 21 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी 55वी जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. कुठं पार पडली आणि कितवी परिषद होती हे पण फार महत्वाचे मुद्दे आहेत. राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी 55वी जीएसटी परिषदेची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये जीन थेरपीला जीएसटी मधून पूर्णपणे सूट देण्याची शिफारस करण्यात आली. फोर्टिफाईड राईस कर्नल वरील जीएसटी दर 5% कमी करण्यात आला. आता फोर्टिफाईड राईस म्हणजे ज्याच्यामध्ये जीवनसत्व वगैरे जे पोषक तत्व ऍड केले जातात राईसमध्ये, त्याला फोर्टिफाईड राईस असं म्हटलं जातं. जीएसटी परिषद ही जीएसटीच्या अंमलबजावणीशी संबंधित मुद्द्यावर शिफारशी करण्यासाठी जबाबदार असलेली संवैधानिक संस्था आहे. म्हणजे घटनात्मक संस्था आहे. घटनेच्या कलमानुसार स्थापन झालेली ही संस्था आहे. पुढे आपल्याला माहिती येतेच आहे. वस्तू व सेवा कराशी संबंधित मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारला शिफारसी करणारी ही घटनात्मक संस्था आहे. 2016 मध्ये घटनेच्या कलम 279A या कलमांतर्गत राष्ट्रपतीच्या आदेशानुसार या परिषदेची स्थापना करण्यात आली. 101वी घटना दुरुस्ती 2016 मध्ये करण्यात आली होती. 101व्या घटना दुरुस्तीनुसार हे नवीन कलम राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि जीएसटी परिषदेला घटनात्मक दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचे पदसिद्ध अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतात. सचिवालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पदसिद्ध सचिव केंद्रीय महसूल सचिव असतात. ठीक आहे. ही 55वी परिषद होती. त्याचं ठिकाण लक्षात ठेवायचं, जैसलमेर या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे. त्याच्यानंतर या परिषदेमध्ये कुठले निर्णय घेण्यात आले इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे. जे पॉपकॉर्न आहे, पॉपकॉर्नचा विषय खूप गाजलेला त्यावेळेस ज्यावेळेस ही परिषद पार पडलेली, त्याच्यावरती 5 ते 12% जीएसटी आणि जे त्याच्यामध्ये जर समजा काही गोड पदार्थ ऍड केले पॉपकॉर्नमध्ये त्याच्यावरती 18% जीएसटी लावण्याचा निर्णय झालेला होता. त्याच्यानंतर फोर्टिफाईड राईसवरचा जो कर होता, जीएसटी होता, तो 18% वरून 5% आणण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर ज्या वापरलेल्या कार आहेत, इलेक्ट्रिक कार असतील, त्याच्यावरती जो टॅक्स आहे तो 18% वाढवलेला आहे आणि ज्या गोष्टींचा निर्णय झालेला नाही ते या ठिकाणी दिलेला आहे. पुढची न्यूज सुद्धा आपली जीएसटी संदर्भातच आहे. एक जीएसटी संबंधित एक मंत्रिमंडळाचा समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्या समितीने जीएसटी दर तर्कसंगतीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाने 2 डिसेंबर 2024 रोजी तंबाखूजन्य उत्पादने आणि सोडायुक्त शीतपेये यांच्यावरती 35% जीएसटी आकारण्याची शिफारस केलेली होती. म्हणजे जे आपले जीएसटीचा स्लॅब आहे, जीएसटीचे 4 ठरलेले आपले रेट्स आहेत, 5%, 12%, 18%, 28%, यापेक्षा जास्त या तंबाखूजन्य पदार्थ, सोडायुक्त पदार्थ, शीतपेय वगैरे असतील त्याच्यावरती 35% जीएसटी लावण्याची शिफारस त्या गटाने केलेली आहे, मंत्री गटाने केलेली आहे. त्याचे अध्यक्ष कोण होते? सम्राट चौधरी, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली
हा मंत्रिगट स्थापन करण्यात आलेला होता. सध्या या घटकावर 28% जीएसटी आहे. म्हणजे जे तंबाखूजन्य उत्पादनं सोडायुक्त शीतपेय याच्यावर सध्या 28 आहे आणि या मंत्रिगटाने सांगितलंय 35% जीएसटी आकारला जावा. मंत्रिगटाचे अध्यक्ष कोण होते हे लक्षात ठेवा आणि किती टक्के सांगितलं हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. जीएसटी अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंना सूट दिली जाते. म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स लावला जात नाही किंवा सर्वात कमी स्लॅबमध्ये कर आकारला जातो. तर लक्झरी आणि डिमेरिट म्हणजे जे तंबाखूजन्य पदार्थ असतील त्यांच्यावरती सर्वोच्च स्लॅबमध्ये टॅक्स आकारला जातो. हे महाराष्ट्र राज्याचा वित्त आयोग त्याच्या संदर्भात पुढची न्यूज आहे. महाराष्ट्र राज्याचा 6वा वित्त आयोग स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. हा सुद्धा आयोग स्थापन झालेला नाही अजून, फक्त मान्यता दिलेली आहे. तर वित्त आयोगासंदर्भात तुम्हाला डायरेक्ट पॉलिटीमध्ये असेल किंवा इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी शिफारसी करणे हे उद्दिष्ट त्याच्याकडून आयोगाकडे देण्यात आलेलं आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत आयोगाला त्यांच्या शिफारसी संदर्भात सविस्तर अहवाल देण्याची मुदत मंत्रिमंडळाने दिलेली आहे. आता हे महत्वाचं आहे, हा आयोग का नेमला जातो तर राज्याच्या उत्पन्नाच्या एकूण किती टक्के हिस्सा स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावा याबाबत आयोगाकडून शिफारसी केल्या जातात. नगरपालिका आणि पंचायतींना अधिक अधिकार देण्याच्या उद्देशाने 1992च्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 243I या कलमानुसार राज्यामध्ये वित्त आयोग स्थापन करणे बंधनकारक आहे. ही लाईन तुम्हाला पॉलिटीच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. 1992ला जो 73वी घटना दुरुस्ती कायदा झालेला आहे त्याच्यामध्ये 243I हे कलम टाकण्यात आलं. त्याच्यानुसार राज्यामध्ये वित्त आयोग स्थापन करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता केंद्राचा वित्त आयोग तुम्हाला माहिती आहे 280 नुसार स्थापन केला जातो, कलम 280 नुसार, आणि राज्य वित्त आयोग 243I नुसार स्थापन केला जातो. त्याच्यानंतर कलम 243Y नुसार जे 243I अंतर्गत स्थापन केलेला वित्त आयोग आहे तो नगरपालिकांना सुद्धा तशाच प्रकारे शिफारसी करेल अशी तरतूद या कलमामध्ये आहे. आता महाराष्ट्राचा वित्त आयोग जो आहे, महाराष्ट्र वित्त आयोग संकीर्ण तरतुदी अधिनियम 1994च्या तरतुदीला अनुसरून 22 एप्रिल 1994 रोजी पहिला वित्त आयोग स्थापन करण्यात आला होता. हे सुद्धा वाक्य लक्षात ठेवा. 22 एप्रिल 1994ला महाराष्ट्र राज्याचा पहिला वित्त आयोग स्थापन झालेला आहे. यापूर्वी 2011 मध्ये JP डांगे यांच्या अध्यक्षतेखाली चौथा आणि 2018 मध्ये विश्वनाथ गिरिराज यांच्या अध्यक्षतेखाली 5वा महाराष्ट्र राज्य वित्त आयोग स्थापन करण्यात आला होता. आता 6व्या वित्त आयोगाला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे. पुढची न्यूज आहे, हरित पोलादाची व्याख्या निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे याला ग्रीन स्टील असं म्हटलं जातं. तर ग्रीन स्टीलचं वर्गीकरण किंवा हरित पोलादाची व्याख्या निश्चित करण्यात आली आणि त्याचं वर्गीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. केंद्रीय पोलाद मंत्री SD कुमारस्वामी यांनी उत्पादन प्रक्रियेदरम्यान उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणावर आधारित उत्पादनांना स्टार रेटिंग देण्यासाठी मानकांसह ग्रीन स्टील वर्गीकरण जारी केलेलं आहे. जे स्टीलचं उत्पादन होतं, पोलादाचं उत्पादन होतं, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किती उत्सर्जित होतो त्याच्यानुसार त्यांना स्टार रेटिंग देण्यात येणार आहे आणि त्याचं वर्गीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. आता हे लक्षात ठेवायचंय, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पोलाद निर्मिती प्रकल्पातून तयार केलेल्या प्रति टन पोलादामध्ये म्हणजे 1 टन पोलादामध्ये 2.2 टन पर्यंत कार्बन डायऑक्साईड जर उत्सर्जित होत असेल तर त्याला हरित पोलाद किंवा ग्रीन स्टील म्हणून ओळखलं जातं. हा आकडा लक्षात ठेवायचा. प्रति टन पोलादामध्ये 2.2 टनापर्यंत जर कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होत असेल. त्याच्यानंतर एक रेटिंग प्रणाली या ठिकाणी दिलेली आहे. 3 स्टार, 4 स्टार आणि 5 स्टार. 3 स्टार ग्रीन स्टील कोणाला म्हणायचं, 5 स्टार कोणाला म्हणायचं, तर ते एक महत्वाचा मुद्दा आहे. 1 टन तयार पोलादाच्या उत्पादनात 1.6 टन कार्बन डायऑक्साईड किंवा त्यापेक्षा कमी उत्सर्जन झालं
तर त्याला 5 स्टार ग्रीन रेटेड पोलाद किंवा 5 स्टार ग्रीन पोलाद असं म्हटलं जातं. 1.6 पेक्षा जर कमी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित झालं, 1.6 ते 2 टन झाला असेल तर त्याला 4 स्टार रेटिंग दिलं जाईल आणि 2 ते 2.2 टनादरम्यान जर पातळी असेल कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाची तर त्याला 3 स्टार हे रेटिंग देण्यात येणार आहे. हरित पोलाद उत्पन्नासाठी भंगारातील लोखंड आणि अक्षय ऊर्जा यासारख्या पर्यायी कच्च्या मालाचा वापर करणे आवश्यक असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे रेपो रेट संदर्भात. आता रेपो रेट जो आहे ते पतधोरण समिती जाहीर करत असते. दर 2 महिन्यांनी द्विमासिक पतधोरण आढावा जाहीर केला जातो. तर आपण या ठिकाणी फेब्रुवारी मधली आकडेवारी दिलेली आहे. आता एप्रिलमध्ये पण चेंजेस झालेत आणि जून मध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत. त्याच्यामुळं हा जो इथं कपातीचा दिलाय 6.25%, एप्रिलमध्ये तो 6% झालेला आहे. त्याच्यामध्ये 25 बेसिस पॉईंटनी कमी केलेलं होतं. त्याच्यानंतर जूनमध्ये 0.50 बेसिस पॉईंटनी कमी केलेलं आहे. त्यामुळे आता रेपो रेट जो आहे तो 5.5% आहे सध्याच्या घडीला. ही जुनी न्यूज आहे. त्याच्यामुळं फेब्रुवारी 2025 मध्ये जे पतधोरण आढावा समितीची बैठक झाली होती ती बैठक 53वी बैठक होती. त्याच्यानंतर 24-25 या आर्थिक वर्षातील शेवटची बैठक होती. हे एक वाक्य लक्षात ठेवा. आता 2025-26 हे आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे. तर 2024-25 या आर्थिक वर्षातील ही जी एमपीसीची बैठक होती, चलनविषयक धोरण समितीची, तर ती शेवटची बैठक होती. त्याच्यामध्ये रेपो रेट 6.25% करण्यात आलेला आहे. आता आरबीआयचे नवीन गव्हर्नर जे होते जे आहेत संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिलीच बैठक होती. बँकांनी रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतलेल्या रकमेवर जो दर रिझर्व्ह बँक लावते त्याला रेपो दर असं म्हटलं जातं. रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, सीआरआर, एसएलआर हे सगळ्या इकॉनॉमिक्स मधल्या कन्सेप्ट आहेत. तुम्ही त्या वाचलेल्या असणारच. तर बँकांकडनं रिझर्व्ह बँकेकडून बँका ज्या दराने कर्ज घेतात त्याला रेपो दर असं म्हटलं जातं. हा दर आता 0.5% कमी झाल्यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कमी दराने पैसा उपलब्ध होईल. त्यामुळे बँकांना पतपुरवठा वाढवणे शक्य होणार आहे. आणि 2020 नंतर मे 2020 नंतर पहिल्यांदाच रेपो दरात कपात झाली. आता ही आकडेवारी चेंज झाली त्याच्यामुळे हे थोडंसं लक्षात नाही ठेवलं तरी चालतं, पण हे 2-3 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले हे मात्र महत्वाचे आहेत. ह्याच्यावर मात्र फोकस असू द्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने वित्तीय क्षेत्रातील सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी bank.in आणि fin.in हे विशेष इंटरनेट डोमेन सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. bank.in हे डोमेन केवळ भारतीय बँकांसाठी तर fin.in हे डोमेन नॉन बँकिंग वित्तीय संस्थांसाठी आहे. आता डोमेन नेम म्हणजे काय असतं, कुठल्याही वेबसाईटचा ऍड्रेस असतो. समजा आता आपण उदाहरणार्थ घेऊ SBI.com हे एसबीआय या बँकेचं डोमेन नेम आहे. तर आता हे बँकांसाठी काय केलंय, bank.in केलंय. तर इथं काय होणार, SBI.bank.in हे बँकांसाठी डोमेन नेम असणार आहे. आणि ज्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज असतील किंवा नॉन बँकिंग वित्तीय संस्था असतील त्यांना मात्र हे fin.in असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 वाक्य दिली जाऊ शकतात आणि चूक बरोबर ओळखा असं विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एक कार्यगट भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केला, राधाश्याम राठव कार्यगट. आरबीआयने आपल्या नियमनाखालील वित्तीय बाजारांसाठी व्यापार आणि सेटलमेंट वेळेचा व्यापक आढावा घेण्यासाठी 9 सदस्यांचा एक कार्यगट स्थापन केला. जे आरबीआयचे कार्यकारी संचालक आहेत राधाश्याम राठव या कार्यगटाचे प्रमुख आहेत. प्रश्न असा येऊ शकतो, आरबीआयने आपल्या नियमनाखालील वित्तीय बाजारांसाठी व्यापार आणि सेटलमेंट वेळेचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन केला. तर नाव लक्षात ठेवा, राधाश्याम राठव. पुढचे
न्यूज आहे लिक्विडिटी कव्हरेज रेशो, त्याला LCR असं शॉर्टमध्ये म्हटलं जातं. तर आरबीआयने प्रस्तावित केलेला लिक्विडिटी कव्हरेज रेशो मानदंडाची अंमलबजावणी 1 वर्षासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे. म्हणजे जे लिक्विडिटी कव्हरेज रेशो त्याची अंमलबजावणी करण्यात येणार होती त्याला मुदतवाढ देण्यात आली. 31 मार्च 2026 पर्यंत ही मुदतवाढ निश्चित करण्यात आलेली आहे. 2008च्या जागतिक आर्थिक संकटानंतर बेसल III सुधारणांचा भाग म्हणून LCR सुरू करण्यात आला. हे तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये वाचलेलं असणार. बेसल नावाचं जे स्वित्झर्लंडमधलं ठिकाण आहे तिथं जे बँकांसंदर्भात नियम किंवा मार्गदर्शक तत्वे जारी केले जातात. आतापर्यंत 3 बेसल I, बेसल II, बेसल III असं 3 नियमांचे संच जारी करण्यात आलेले आहेत. तर 2008ला जे काही आर्थिक संकट आलेलं होतं त्याच्यानंतर बेसल III सुधारणांचा एक भाग जारी करण्यात आला. त्याच्यामध्ये LCRची शिफारस करण्यात आली. LCR वित्तीय संस्थांकडे असलेल्या उच्च गुणवत्तेच्या द्रव्य मालमत्तेचे प्रमाण मोजणारे गुणोत्तर आहे. जसं आपण CRR म्हणतो, SLR म्हणतो, त्याचप्रमाणे LCR सुद्धा आरबीआय लागू करणार आहे. मात्र त्याला आता मुदतवाढ मिळालेली आहे. चलनविषयक धोरण समितीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिचं कार्य काय आहे, रचना काय असते, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. आरबीआय सुधारित आरबीआय कायदा 1934च्या कलम 45 ZB नुसार 2016 मध्ये स्थापना करण्यात आली. आरबीआय कायदा 1934 मध्ये 2016 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्यानुसार चलनविषयक धोरण समिती स्थापना करण्यात आली. ही वैधानिक संस्था आहे, वैधानिक समिती आहे. म्हणजे एखाद्या कायद्यानुसार स्थापन झालेली संस्था असेल तर त्याला वैधानिक म्हटलं जातं आणि राज्यघटनेनुसार स्थापन झाली तर त्याला घटनात्मक किंवा संवैधानिक म्हटलं जातं. केंद्र सरकारला चलनवाढीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आवश्यक धोरण व्याजदर निर्धारित करण्यासाठी 6 सदस्यीय चलनविषयक धोरण समिती स्थापन करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. चलनवाढ जर नियंत्रणात आणायचा असेल तर एक रेपो दर आहे तो कमी जास्त केला जातो. त्याचं काम आहे चलनविषयक धोरण समिती ते रेपो रेटच्या माध्यमातून चलनवाढ नियंत्रणात आणत असते. पहिल्यांदा स्थापना याची झाली 29 सप्टेंबर 2016 मध्ये चलनविषयक धोरण समिती स्थापन झालेली आहे. त्याची शिफारस जी आहे ते वेगवेगळ्या समितीने केलेली आहे. त्याच्यामध्ये वायव्ही रेड्डी समिती आहे 2002 ची, तारापूर समिती आहे 2006 ची, परसी मिस्त्री समिती आहे 2007 ची. नंतर अलीकडे रघुराम राजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली 2009 ला. त्याच्यानंतर उर्जित पटेल समिती आहे 2013 ची. अशा वेगवेगळ्या समितीने म्हटलेलं होतं की या प्रकारची एक समिती स्थापन केली पाहिजे. याची रचना जर बघितली तर एकूण 6 सदस्य असतात. त्यामध्ये पदसिद्ध अध्यक्ष हे आरबीआयचे गव्हर्नर असतात. त्याच्यानंतर मौद्रिक धोरणाचा प्रभारी डेप्युटी गव्हर्नर, केंद्रीय बोर्डाद्वारे नामनिर्देशित बँकेचा अधिकारी, त्याच्यानंतर केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या 3 व्यक्तींचा समावेश या चलनविषयक धोरण समितीमध्ये असतो. आता कार्यकाळ जर बघितला, या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ जर बघितला तर बाह्य सदस्य जे असतात त्यांचा 4 वर्ष कार्यकाळ आहे. आरबीआय गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर मात्र पदसिद्ध असतात. म्हणजे त्यावेळी त्या पदावर जो व्यक्ती कार्यरत असतो तो सदस्य या समितीचा असतो. बैठक वर्षातून 4 वेळा याची बैठक पार पडते. प्राथमिक भूमिका काय आहे, लक्षित श्रेणीमध्ये सध्या 4% प्लस किंवा मायनस 2% चलनवाढ रोखण्यासाठी रेपो दर निश्चित करण्याचं प्राथमिक भूमिका या समितीची आहे. म्हणजे 4%च्या आसपास महागाई दर किंवा चलनवाढ रोखणे याचं काम आहे. ते जास्तीत जास्त 6% आणि कमीत कमी 2% अशा प्रमाणात चलनवाढ रोखण्याचं कार्य समिती करत असते. पूर्वीच्या तांत्रिक सल्लागार समितीची जागा या समितीने घेतलेली आहे. आरबीआयवर बंधनकारक निर्णय असतात. म्हणजे या समितीने जे काही निर्णय घेतलेले असतात ते आरबीआयला पालन करावेच लागतात. त्याच्यानंतर आरबीआयचा चलनविषयक धोरण विभाग एमपीसीला
मॉनिटरी पॉलिसी कमिटी असं म्हटलं जातं. एमपीसीला धोरण करण्यात मदत करतो. ठीक आहे. पुढचा पण महत्वाचा मुद्दा आहे आधारभूत वर्षात बदल करण्याचा त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. बऱ्याचशा घडामोडी इकॉनॉमिक्समध्ये अशा असतात की ते तुम्हाला जीएसचा नंतर भाग होत असतात. त्यातला ही न्यूज आहे किंवा आता आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी बघितली ते सुद्धा तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये ते याच्यामध्ये जीएसचा भाग बनून जातात. केंद्र सरकारने सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपीच्या मोजणीसाठी आधारभूत वर्षात म्हणजे बेस इयरमध्ये बदल केल्याची घोषणा 2 डिसेंबर 2024 रोजी केलेली आहे. त्यामुळे आता सध्या 2018-12 हे आधारभूत वर्ष जीडीपी मोजण्यासाठी वापरलं जातं. ते बदलून 2022-23 हे करण्यात आलेलं आहे. आधारभूत वर्ष चेंज करण्यात आलेलं आहे. ते अजून लागू झालेलं नाही. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ते आपण पुढे बघणारच आहोत. पण हे लक्षात ठेवा आता सध्या 2018-12 हे बेस इयर आहे. पुढचं जे बेस इयर असणार आहे ते 2022-23 हे बेस इयर असणार आहे. यापूर्वी 2015 मध्ये बदल करण्यात आला होता. 2004-5 होतं त्याच्याऐवजी 2011-12 करण्यात आलं. नवीन डेटा स्रोत शोधून त्याद्वारे राष्ट्रीय लेखा सांख्यिकीसाठी सुधारित प्रणाली सुचवण्यासाठी विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या समितीला राष्ट्रीय लेखा सांख्यिकी सल्लागार समिती असं म्हटलं जातं. हे नाव लक्षात ठेवा. विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्या समितीच्या शिफारशीनुसार हे नवीन आधारभूत वर्ष लागू करण्यात येणार आहे. या समितीने 2026च्या सुरुवातीपर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. अर्थव्यवस्थेत झालेले रचनात्मक बदल आणि वाढीचे निकष यातील बदलांचा विचार करून जीडीपी मापनाचे आधार वर्ष नियमितपणे बदलले जाते. हे आर्थिक कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी एक स्थिर बेंचमार्क म्हणून कार्य करते आणि कालांतराने सुसंगत तुलना सक्षम करते. निवडलेले वर्ष हे साथीचे रोग किंवा नैसर्गिक आपत्ती यासारख्या असामान्य घटनांपासून मुक्त असावे आणि वर्तमानापासून फार दूरचे नसावे. म्हणजे ज्या वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची मोठा साथीचा रोग आलेला नाही किंवा कुठली नैसर्गिक आपत्ती आलेली नाही. एक नॉर्मल वर्ष आहे तर नॉर्मल वर्षाची निवड आधारभूत वर्ष म्हणून केली जाते. आतापर्यंत जे काही आधारभूत वर्ष आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. पहिल्यांदा 1948-49 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आलं होतं. अलीकडचं जर बघितलं 2004-5चं जे आधारभूत वर्ष होतं ते अभिजित सेनगुप्ता समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर आता सध्या जे लागू आहे 2011-12 ते के सुंदरम समितीच्या शिफारशीनुसार ते स्वीकारण्यात आलेलं होतं. आणि आता स्वीकारण्यात येणारं पुढचं 2022-23 जे आधारभूत वर्ष आहे ते विश्वनाथ गोल्डर समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारण्यात येणार आहे. संक्षिप्त आर्थिक घडामोडी बघूयात. याच्यावरती तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न वन लाईनर स्वरूपाचा विचारला जातो. आतापर्यंत बरेच प्रश्न आपल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले आहेत. जीआय टॅग संदर्भात एक न्यूज आहे. पत्थरकट्टी दगडी कलाकृतीला जीआय टॅग दिलेला आहे. तर बिहारमधील गया या जिल्ह्यातलं पत्थरकट्टी नावाचं गाव आहे. या गावामध्ये जे शिल्पकलेसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. तर त्या ठिकाणी जी दगडी शिल्पकला केली जाते तयार केली जाते त्याला जीआय दर्जा देण्यात आलेला आहे. काळ्या ग्रॅनाइट दगडापासून सुंदर शिल्प कोरण्याच्या कलेसाठी हे गाव प्रसिद्ध आहे आणि जीआय टॅग त्याला मिळालेला आहे. राणी अहिल्याबाई होळकर यांनी या गावचे नाव पत्थरकट्टी असे ठेवलेलं आहे. फक्त लक्षात ठेवायचं की पत्थरकट्टी नावाचं जी कलाकृती आहे ते कोणत्या राज्यातील कलाकृतीला जीआय दर्जा दिला असं विचारलं जाऊ शकतं. तर बिहार हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नवीन ऍप सुरू केले आरबीआय डेटा नावाचं. भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआय डेटा नावाचे एक मोबाईल ऍप सुरू केलेला आहे. या ऍपद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित 11,000हून अधिक विविध आर्थिक माहिती उपलब्ध होणार आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित होणारे व्यापक आर्थिक आणि वित्तीय आकडेवारी वापरण्यास सुलभ होणार आहे आणि
दृश्यात्मक आकर्षक स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. फक्त नाव लक्षात ठेवायचंय. आरबीआय डेटा नावाचं ऍप आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन असू शकतात. आरबीआय इन्फो, आरबीआय डेटा, वेगवेगळे ऑप्शन असू शकतात. आरबीआय डेटा हे नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारत आणि कतार या दोन देशांमध्ये व्यापार वृद्धीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे दोन्ही देशाने. कतार हा अरब कंट्री आहे, पर्शियाच्या आखातामध्ये हा देश आहे. त्या देशाने भारत आणि त्या देशासोबत व्यापार वृद्धीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 5 वर्षामध्ये द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून $28 अब्ज वर नेण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. म्हणजे येणारे 5 वर्ष आहेत, त्याच्यामध्ये जो द्विपक्षीय व्यापार आहे, दोन्ही देशांमधला जो व्यापार आहे त्याला दुप्पट करून $28 अब्ज वर नेण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. धोरणात्मक भागीदारी वाढवण्याचं सुद्धा या दोन्ही देशांनी ठरवलेलं आहे. या ठिकाणी असा प्रश्न होऊ शकतो की भारताने येणाऱ्या 5 वर्षात कोणत्या देशासोबतचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचा उद्दिष्ट ठेवलेला आहे, किंवा भारत आणि कतारने व्यापार वृद्धीचं म्हणजे येणाऱ्या 5 वर्षामध्ये किती अब्ज वर नेण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तर $28 अब्ज ही सुद्धा संख्या लक्षात ठेवायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी फेब्रुवारी 2025 रोजी चर्चा केली, त्यावेळी ते उद्दिष्ट ठरवण्यात आलं. पुढची न्यूज आहे लॅम रिसर्चची भारतामध्ये गुंतवणूक. सेमीकंडक्टर उत्पादनासाठी ही जगातली फेमस कंपनी आहे, अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीने म्हणजे लॅम रिसर्च या कंपनीने 12 फेब्रुवारी 2025 रोजी पुढील काही वर्षात कर्नाटकमध्ये 10,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली. प्रश्न विचारला जाऊ शकतो की लॅम रिसर्च या कंपनीने कोणत्या राज्यामध्ये 10,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली. तर कर्नाटक हे लक्षात ठेवा, कारण फेमस कंपनी आहे. सेमीकंडक्टर सध्या गाजलेला मुद्दा आहे, त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची मित्रा डिजिटल प्लॅटफॉर्म या संदर्भात न्यूज आहे. सेबीने 12 फेब्रुवारी 2025 रोजी मित्रा नावाची नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सादर केलेला आहे. नवीन एक डिजिटल व्यासपीठ सुरू केलं मित्रा. त्याचा लॉंग फॉर्म असा आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग आणि रिट्रीव्हल असिस्टंट. मित्रा हे नवीन डिजिटल व्यासपीठ कोणत्या संस्थेने सुरू केलं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा त्याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीव्हल असिस्टंट असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर गुंतवणूकदारांना विसरलेल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा शोध घेण्यास आणि सध्याच्या नियमानुसार केवायसी अपडेट करण्यास प्रोत्साहित करणे हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. बरेच असे महाभाग असतील की आपले गुंतवणूक केलेले असणार म्युच्युअल फंडमध्ये, पण ते काही कालांतराने काही वर्षांनी विसरून गेले की आपण गुंतवणूकच केलेली सापडत नाही, कुठं केली माहीत नाही. त्यासाठी त्या विसरलेल्या गुंतवणूकदारांचा म्हणजे म्युच्युअल फंडचा शोध घेण्यासाठी मित्रा हे प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे. अमेरिकेद्वारे रेसिप्रोकल टेरिफची घोषणा करण्यात आलेली आहे. हे सध्या चर्चेत आहे, अजूनही चर्चेत आहे. आता याच्यामध्ये अपडेट झालेली आहे, आपल्या 37व्या अंकामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे जरी इथं स्किप केलं तरी चालतं. फक्त एवढं लक्षात ठेवा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन आयातीवर जास्त शुल्क आकारणाऱ्या देशांना परस्पर समान व्यापार शुल्क किंवा त्यालाच रेसिप्रोकल टेरिफ लादण्याची घोषणा केलेली आहे. तर कोणत्या देशाने रेसिप्रोकल टेरिफ किंवा परस्पर समान व्यापार शुल्क लादण्याची घोषणा केली असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. एनएसएस च्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 75वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 7 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी एका विशेष कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण NSSचा 75वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. त्याच्यामुळे या संस्थेबद्दल तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते.
1950 मध्ये एनएसची स्थापना झाली. मार्च 1970 मध्ये त्याची पुनर्रचना करण्यात आली आणि तिचं रूपांतर झालं NSSO मध्ये, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेमध्ये. आता NSSO चे रूपांतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयात झालेलं आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस मध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानी गेलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक माहिती सादर केली, त्याच्यानुसार भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनलेला आहे. पहिल्या क्रमांकाचा चीन हा देश आहे. म्हणजे मोबाईल उत्पादनामध्ये चीन पहिल्या क्रमांकावर आहे, भारत दुसऱ्या क्रमांकावर आणि व्हिएतनाम तिसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी महत्वाची माहिती आहे. टाटा स्टील हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी डिझाईन केलेले पाईप्स विकसित करणारी पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. म्हणजे जो हायड्रोजन वायू आहे त्याची वाहतूक करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा पाईप त्यांनी डिझाईन केला आणि असे पाईप विकसित करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. टाटा स्टील हे त्याचं उत्तर आहे. कंपनीच्या हायड्रोजन अनुरूप API X65 पाईप्सवर टाटा स्टीलच्या रायगड जिल्ह्यातील खोपोली प्रकल्पामध्ये कलिंगनगर सुविधेमध्ये याचा म्हणजे प्रक्रिया, उत्पादन प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते. रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी प्रकल्प आहे टाटा स्टीलचा, त्या ठिकाणी हा पाईप विकसित करण्यात आला. ही न्यूज तुम्ही स्किप करा, हे पुढे परत चेंज झालेलं आहे. मेक्सिको आणि कॅनडातून येणाऱ्या वस्तूवर 25% आणि चीनमधून येणाऱ्या वस्तूवर 10% असा शुल्क लावला होता. तो परत निर्णय चेंज केला. चीनवरच्या वस्तूवरचा जो निर्णय आहे तर बऱ्याच वेळा त्यांनी चेंज केलेला आहे. आपल्या 37व्या अंकामध्ये सविस्तर माहिती त्याबद्दल लिहिली आहे आपण. OECD जागतिक कर करार याच्यातून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेला OECDच्या जागतिक कर करारातून बाहेर काढण्यासाठी कार्यकारी आदेश काढलेला आहे. प्रश्न येऊ शकतो, OECDच्या जागतिक कर करारातून कोणता देश बाहेर पडला, तर त्याचं उत्तर असणार आहे अमेरिका. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून सीमापार कर टाळण्याला प्रतिबंध करणे हा या कराराचा उद्देश आहे. अमेरिकेच्या बाहेर पडण्याच्या निर्णयानंतर भारताने सुद्धा या करारात सामील होण्याच्या फायद्याचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आपल्याला नक्की या कराराचा फायदा होतोय का त्याचं मूल्यांकन करण्याचा निर्णय भारताने सुद्धा घेतला. फक्त एवढं लक्षात ठेवा, OECDच्या जागतिक कर करारातून कुठला देश बाहेर पडला तर अमेरिका बाहेर पडलेला आहे. जागतिक गुंतवणूक ट्रेंड मॉनिटर हा एक अंकाड नावाची संस्था आहे संयुक्त राष्ट्राची. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेने जानेवारी 2025 मध्ये जागतिक गुंतवणूक ट्रेंड मॉनिटर 2024 हा अहवाल जारी केलेला आहे. 2024 मध्ये जागतिक थेट परकीय गुंतवणुकीमध्ये म्हणजेच FDI मध्ये 18% वाढून $1.4 ट्रिलियन ची वाढ झालेली आहे. 2024 मध्ये जागतिक FDIची आपण इथं हे करतोय. पण युरोपियन प्रवाही अर्थव्यवस्थामधून येणारा जो प्रवाह आहे, युरोपियन प्रवाही अर्थव्यवस्थामधून येणारा प्रवाह वगळता FDI मध्ये 8% घट झालेली आहे. ठीक आहे. पुढची ही एक महत्वाची न्यूज आहे. मुंबईतील NUCFDC कार्यालय, NUCFDCचं एक प्रादेशिक कार्यालय मुंबईमध्ये उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 24 जानेवारी 2025 रोजी मुंबईत राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन केलं. खूप महत्वाचा पॉइंट आहे. या संबंधित अशा प्रकारच्या घडामोडीवर यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन केलं असा प्रश्न येऊ शकतो. मुंबईमध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 साठीच्या उपक्रमांचे
वार्षिक कॅलेंडर देखील अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. हे सुद्धा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. देशभरातील 10,000 नव्याने स्थापन झालेल्या बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा अमित शहा यांच्या हस्ते सुरू झालेला आहे. मार्च 2024 रोजी NUCFDC या शहरी सहकारी बँकांसाठी एक छत्री संघटनेची स्थापना करण्यात आली. म्हणजे NUCFDCचं कार्यालय जरी मुंबईला स्थापन झालं असलं तर त्याच्या संबंधी त्याच्या रिलेटेड ही लाईन महत्वाची आहे. त्याची मार्च 2024ला स्थापना झाली आणि ती कशासाठी आहे? शहरी सहकारी बँकांसाठी एक छत्री संस्था म्हणून कार्य करणार आहे. भीमकॉइन नावाचं एक डिजिटल ब्लॉक चलन सुरू केलेलं आहे. कोणी सुरू केलं? बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी ही नोएडामधली संस्था आहे. उत्तर प्रदेशमध्ये नोएडा या ठिकाणी कार्यरत असलेली बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीने भीमकॉइन हे ब्लॉकचेन आधारित डिजिटल चलन सुरू केलेलं आहे. आता ब्लॉकचेन म्हणजे काय असतं? एक टेक्नॉलॉजी आहे ब्लॉकचेन, ज्याच्यामध्ये समजा एखाद्या बँकेचं आरबीआयचं वेबसाईट आहे. आरबीआय मध्ये जे काही व्यवहार होतात ते एकाच सर्व्हरवर किंवा एका कॉम्प्युटरवर, सुपर कॉम्प्युटर वगैरे सेव्ह केले जातात. पण ब्लॉकचेन या टेक्नॉलॉजीमध्ये जो काही तुमचा डेटा असेल, जे काही तुमचे व्यवहार असेल ते एका ठिकाणी कधीच सेव्ह केले जात नाही. अशा वेगवेगळ्या कॉम्प्युटरवरती थोडी थोडी माहिती सेव्ह केली जाते. त्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणतात. अशी माहिती हॅक करणं अशक्य होतं. त्यामुळे हे खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करून डिजिटल चलन सादर केलेलं आहे. देशातील पहिले कॅम्पस ठरलं. म्हणजे ब्लॉकचेन आधारित डिजिटल सादर करणारं देशातील पहिलं कॅम्पस कुठलं, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशातील पहिले कॅम्पस ब्लॉकचेन चलन हे ठरलेलं आहे. ते चलनाचं नाव पण लक्षात ठेवायचंय, भीमकॉइन. ठीक आहे. पुढची आपली न्यूज आहे डायमंड इम्प्रेस्ड ऑथरायझेशन संदर्भात. भारताच्या हिरे उद्योगाची जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने डायमंड इम्प्रेस्ड ऑथरायझेशन DIA नावाची योजना सुरू केली. 1 एप्रिल 2025 पासून निर्यातीसाठी 1/4 कॅरेटपेक्षा 1/4 कॅरेटपेक्षा कमी नैसर्गिक कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांची शुल्कमुक्त आयात करण्याची परवानगी आहे. या योजनेत 10% मूल्यवर्धन निर्यात बंधन अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तर ही अशा प्रकारची योजना आहे. कोणती योजना सुरू केली किंवा कोणत्या तारखेपासून लागू झाली हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. प्रभाव फॅक्टबुक. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी 16 जानेवारी 2025 रोजी स्टार्टअप इंडियाचा 9वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमामध्ये प्रभाव फॅक्टबुक आणि भारत स्टार्टअप चॅलेंज हे 2 उपक्रम सुरू केले. एक प्रभाव नावाचं पुस्तक सुरू केले. असा प्रश्न येऊ शकतो की पुढचं आपण वाक्य पहिल्यांदा वाचून घेऊया. प्रभाव फॅक्टबुक ही 2016 ते 2024 या कालावधीतील भारतातील स्टार्टअप इकोसिस्टमच्या वाढीची आणि कामगिरीची माहिती देणारी एक व्यापक मार्गदर्शिका आहे. म्हणजे 2016 ते 24 दरम्यान जे काही स्टार्टअप सुरू झालेत त्याच्यातलं स्टार्टअपचं जे काही वातावरण असेल, त्याची वाढ कशी झाली, त्याची कामगिरी कशी होती, या सगळ्यांची माहिती देणारं पुस्तक किंवा मार्गदर्शिका स्वरूपामध्ये प्रभाव नावाचं एक फॅक्टबुक जारी केलेलं आहे. नाव लक्षात ठेवा. भारत 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार असा एक अहवाल आलेला आहे. 2026 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे, असं एका संघटनेनं सांगितलंय. ती संघटना आहे PHDCCI. 15 जानेवारी 2025 रोजी या संघटनेनं म्हटलेलं आहे की 2026 पर्यंत जपानला मागे टाकून भारत 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकते. या संघटनेने 2024-25 आर्थिक वर्षात देशाचा जो GDP वृद्धी दर आहे
तो 6.8% आणि आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 7.7% वाढेल असा अंदाज वर्तवलेला आहे. त्याच्यानंतर हिंडनबर्ग रिसर्च कंपनी बंद झालेली आहे. सध्या मागच्या वर्षी भारतामध्ये खूप गाजलेली हिंडनबर्ग रिसर्च संस्था त्यांनी अदानी ग्रुप समूह खूप मोठ्या प्रमाणात टीका केलेली, एक अहवाल सादर केलेला, बरेचसे गैरव्यवहार झाल्याचं त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं होतं. अमेरिकेतील ही संस्था आहे, शॉर्ट सेलर फर्म आहे हिंडनबर्ग रिसर्च. हे आपले काम थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन किंवा नॅटे अँडरसन यांनी 15 जानेवारी 2025 रोजी याबाबतची घोषणा केली. 8 वर्षापासून ही संस्था वित्तीय संशोधनाच्या क्षेत्रामध्ये सक्रिय होती. न्यूयॉर्क येथे या संस्थेचं मुख्यालय होतं. 2017 मध्ये तिची स्थापना झाली आहे. सध्या भारतामध्ये चर्चेत असल्यामुळे ह्याच्या संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकतो. संस्थापक कोण आहेत? नॅथन अँडरसन. मुख्यालय कुठं आहे? न्यूयॉर्कमध्ये आहे. स्थापना कधी झाली? 2017 मध्ये. हे 2-3 वाक्य लक्षात ठेवायचे. पुढची न्यूज आहे नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेचे विलिनीकरण. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीने म्हणजेच आरबीआयच्या मंजुरीने बेंगळुरू येथे असलेली नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकच्या 13 शाखांचे कॉस्मस बँकेमध्ये विलिनीकरण झालेलं आहे 6 जानेवारी 2025 पासून. फक्त लक्षात ठेवा की नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेचं कोणत्या बँकेत विलिनीकरण झालं? कॉस्मस बँकेमध्ये विलिनीकरण झालेलं आहे. नॅशनल बँकेचा डिसेंबर 2024 अखेर एकूण व्यवसाय 1326 कोटी रुपये होता. हे काही एवढं वाक्य महत्वाचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं की नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक जी बेंगळुरूला तिचं मुख्य कार्य होतं त्याच्या 13 शाखांचं कॉस्मोस बँकेमध्ये विलिनीकरण झालेलं आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. ग्रीन जीडीपी संदर्भात छत्तीसगड राज्याने वन परिसंस्थेच्या सेवांना हरित सकल देशांतर्गत उत्पादनाशी जोडणारी एक नाविन्यपूर्ण योजना सादर केलेली आहे आणि वन परिसंस्थेला ग्रीन जीडीपीशी जोडणारं छत्तीसगड हे भारताचं पहिलं राज्य ठरलेलं आहे. याच्यावरती फ्युचरमध्ये एक्झाममध्ये प्रश्न नक्की येऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. वन परिसंस्थेला ग्रीन जीडीपीशी जोडणारे देशातलं पहिलं राज्य कुठलं? छत्तीसगड. आयएफसीआयमध्ये गुंतवणूक करण्यात आलेली आहे. कंपनीचे पुनर्गठनापूर्वी तिचे आर्थिक आरोग्य मजबूत करण्यासाठी भारत सरकारने इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा आयएफसीआय मध्ये 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर असा प्रश्न येऊ शकतो की केंद्र सरकारने कोणत्या कंपनीमध्ये 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला? तर आयएफसीआय मध्ये येतो. 1 जुलै 1948 ला या कंपनीची स्थापना झाली. नवी दिल्ली इथं मुख्यालय आहे कंपनीचं. पुढची न्यूज आपली रेमिटन्स संदर्भात आहे. जे परदेशात राहणारे, परदेशात राहून काम करणारे भारतीय व्यक्ती असतील ते आपल्या मायदेशात जे काही पैसे पाठवतात त्याला रेमिटन्स असं म्हटलं जातं. तर सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त देशांच्या यादीमध्ये भारत पहिल्या स्थानी आहे. जागतिक बँकेचा अहवाल आहे. जागतिक बँकेच्या माहितीनुसार 2024 या वर्षामध्ये भारताला सर्वाधिक $129.1 अब्ज रेमिटन्स प्राप्त झालेला आहे. 2024च्या जागतिक रेमिटन्समध्ये भारताचा वाटा जर बघितला तर 14.3% वाटा एकट्या भारताचा आहे. परदेशात काम करणाऱ्या व्यक्ती त्याच्या मायदेशी त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी जो पैसा पाठवतात त्या पैशाला रेमिटन्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये भारत जगात अव्वल स्थानी आहे. जागतिक बँकेचा अहवाल आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये भारतानंतर मेक्सिकोचा क्रमांक आहे. $68 अब्ज मेक्सिकोच्या नागरिकांनी पैसा पाठवलेला आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे. चीनमधील $48 अब्ज पाठवलेले आहेत चीनमधील व्यक्तींनी. लक्षात ठेवा भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने किती रेमिटन्स पाठवला 2024 मध्ये? 129.1%. जागतिक वाटा किती आहे? 14.3%. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत.
पुढची न्यूज आहे प्रगती बैठकी संदर्भात। 45वी प्रगती बैठक पार पडली। पंतप्रधान आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा एक नवीन उपक्रम सुरू केलाय, प्रगती नावाचा, बरेच वर्ष झाली। तर त्या अंतर्गत ज्या काही ठराविक योजना घेतल्या जातात त्या योजनेचा आढावा त्या बैठकीमध्ये घेतला जातो। केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणी या ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असं त्याचं नाव फॉर्म आहे, आधारित बहुपद्धतीचं व्यासपीठ प्रगतीच्या 45व्या आवृत्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 डिसेंबर 2024 रोजी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे। प्रगती बैठक जी होते त्याचा अध्यक्ष कोण असतं तर पंतप्रधान असतात। आता 45वी बैठक 26 डिसेंबर 2024 रोजी पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये एकूण 8 प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यात आलेला आहे। आता याचा लॉ फॉर्म जर बघितला, प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन, 25 मार्च 2015ला ही प्रगती नावाचं व्यासपीठ सुरू झालं। तेव्हापासून आतापर्यंत 45 बैठका झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पाचा आढावा घेतला जातो। त्याच्यानंतर सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये बेंगळुरू हे शहर देशात अव्वल ठरलेलं आहे। केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत देशातील सॉफ्टवेअर निर्यातीचा मागच्या 5 वर्षातील आकडेवारी जाहीर केलेली आहे। तर त्यानुसार 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये देशातील सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये बेंगळुरूने जवळपास 4,07,088 कोटी रुपयांच्या निर्यातीसह पहिलं स्थान पटकावलेलं आहे। त्याच्यानंतर हैदराबाद दुसऱ्या स्थानी आहे आणि पुणे हे तिसऱ्या स्थानी आहे। क्रम लक्षात ठेवा, बेंगळुरू IT म्हणजे सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, हैदराबाद दुसरे आहे, पुणे तिसरे आहे। देशातील सर्वात पहिल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये पुण्याचा समावेश होतो। पुण्यामध्ये जे हिंजवाडी या ठिकाणी 1990 मध्ये राजीव गांधी इन्फोटेक पार्क सुरू करण्यात आलेला आहे। लक्षात ठेवायचे, बेंगळुरू देशात अव्वल स्थानी आहे। 2 कंपन्यांचं विलीनीकरण झालेलं आहे। हे जपानी वाहन उत्पादक कंपन्या आहेत, होंडा आणि निसान यांच्यामध्ये 23 डिसेंबर 2024 रोजी विलीनीकरणासाठी सामंजस्य करार झालेला आहे। म्हणजे होंडाचं विलीनीकरण कोणत्या कंपनीत झालं किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। होंडा आणि निसान या 2 कंपन्यांचं विलीनीकरण झालेलं आहे। हे सुद्धा महत्वाचं आहे। छतावरील सौर स्थापनांमध्ये गुजरात अव्वल स्थान पटकावलेलं आहे। गुजरात या राज्याने डिसेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजना नावाची एक नव्याने योजना सुरू करण्यात आलेली आहे। आपल्या इयरबुकमध्ये याची सविस्तर माहिती दिली, तुम्ही तिथूनही वापरू शकता। या योजनेअंतर्गत छतावरील सौर स्थापनांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यांमध्ये गुजरात पहिल्या स्थानी आहे। गुजरातमध्ये 2,86,545 सौर स्थापना त्या ठिकाणी झालेल्या आहेत छतावरती। त्याच्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आणि उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे। प्रश्न येऊ शकतो, पंतप्रधान सूर्यघर योजना मुफ्त बिजली योजना या अंतर्गत छतावरील सौर स्थापनांची सर्वाधिक संख्या असलेलं राज्य कुठलं तर गुजरात आहे, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे। पुढची न्यूज आहे टाइम्स ब्लॅक नावाचं एक क्रेडिट कार्डचं अनावरण झाले, ते काय बघूया। उच्च उत्पन्न गटातील लोकांना विविध आर्थिक सुविधा प्रदान करणाऱ्या टाइम्स ब्लॅक या प्रीमियम क्रेडिट कार्डचे 18 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया प्रांगणामध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे। कशासाठी सुरू केलं तर उच्च उत्पन्न गटातील लोकांना विविध आर्थिक सुविधा प्रदान करण्यासाठी टाइम्स ब्लॅक नावाचं एक क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आलं। ते कोणी सुरू केलं तर टाइम्स इंटरनेट या क्रेडिट कार्ड या कंपनीने क्रेडिट कार्ड ICICI बँक आणि व्हिसा यांच्या सहकार्याने सादर केलेल्या आहे।
ही माहिती थोडीशी रिपीट झालेली आहे. हे आपण बघितले ग्रीन स्टीलचं वर्गीकरण मागच्या या स्लाइडमध्ये बघितलंय, त्याच्यामुळे हे स्किप करा. ग्रीन स्टीलचं आपण रेटिंग काय असतं, कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जनानुसार किती प्रमाणात त्याला कोणतं रेटिंग दिलं जातं हे बघितलेलं आहे. ती रिपीट झालेली माहिती. सर्वात मोठा सोन्याचा बार डिसेंबर 2024 मध्ये दुबईतील गोल्ड चौक एक्सटेन्शन येथे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बारचे अनावरण करण्यात आलं. कुठं? दुबईमध्ये जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बारचे अनावरण करण्यात आलं. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे. त्याचं वजन आहे 300 किलोग्रामपेक्षा जास्त, म्हणजे 300 किलोपेक्षा जास्त सोन्याची जी वेट आहे त्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. दुबई या ठिकाणी अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मागील विक्रम, याच्या आधी हा विक्रम होता जपानमध्ये 250 किलोग्रामचा सोन्याचा बार होता. आता ते 300 किलोग्रामचा सोन्याचा बार जो दुबईमध्ये अनावरण करण्यात आला त्या ठिकाणी रेकॉर्ड झालेला आहे. हे आता बघितलंय आपण. बिहार पॅव्हिलियनला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या 43व्या इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्ये बिहार पॅव्हिलियनला डिझाईन थीमॅटिक सादरीकरणासाठी सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलेलं आहे. 43वी इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर कोणत्या ठिकाणी पार पडलं हे पण लक्षात ठेवा. दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे. त्याच्यामध्ये जे बिहारचं पॅव्हिलियन होता त्याला सुवर्ण पदक देण्यात आलं. विकसित भारत ऍक्ट 2047 अंतर्गत विकसित बिहार या थीमखाली बिहार पॅव्हिलियनचे उद्घाटन करण्यात आले होते. हे एफडीआय संदर्भात माहिती आहे. सिंगापूर भारतातील एफडीआय प्रवाहामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. जुलै ते सप्टेंबर 2024 या तिमाहीत सिंगापूरने भारताला सर्वाधिक थेट परकीय गुंतवणुकीचे योगदान दिलेलं आहे. सिंगापूरने पूर्ण वर्षाचा नाही तर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीची ही आकडेवारी आहे. पहिल्यांदा हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या तिमाहीमध्ये सिंगापूरने भारतात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक केलेली आहे. डीपीआयआयटी जी सरकारी संस्था आहे या संस्थेच्या आकडेवारीनुसार 2024-25च्या जुलै सप्टेंबर या तिमाहीमध्ये एफपीआय आवक 43% वाढून $13.6 अब्ज झालेली आहे. एफपीआय म्हणजे काय? फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टर्स. तर त्यांची आवक 43% वाढलेली आहे ह्या तिमाहीमध्ये आणि $13.6 अब्ज एवढी गुंतवणूक झाली. $7.5 बिलियन पेक्षा जास्त गुंतवणूक सिंगापूरमधून आली. जवळपास 50% गुंतवणूक ही सिंगापूरमधून आलेली आहे. 2023-24 मध्ये अंदाजे $11.17 अब्ज गुंतवणूकसह सिंगापूर हे भारतात थेट विदेशी गुंतवणुकीचा सर्वात मोठा स्रोत होता. जर तुम्ही या आर्थिक वर्षाचा विचार केला, पूर्ण 2023-24 या आर्थिक वर्षाचा विचार केला त्यावेळेस सुद्धा सिंगापूर भारताचा सर्वात मोठा एफडीआय गुंतवणूक करणारा देश होता. एप्रिल 2000 ते मार्च 2024 या कालावधीत सिंगापूरमधून थेट विदेशी गुंतवणुकीचा एकूण प्रवाह $159.94 अब्ज इतका होता. 2023-24 मध्ये सिंगापूर हा भारताचा 35.61 अब्ज डॉलरच्या एकूण व्यापारासह 6व्या क्रमांकाचा व्यापार भागीदार होता. एफडीआय गुंतवणुकीमध्ये जरी अव्वल स्थान असलं तरी जागतिक व्यापारामध्ये 6व्या क्रमांकाचा भागीदार होता, हे लक्षात ठेवा. विंडफॉल टॅक्स बद्दल पुढची न्यूज आहे. विंडफॉल टॅक्स म्हणजे एखाद्या कंपनीला अचानक फायदा झाला, अचानक त्यांचा प्रॉफिट झालं तर त्या प्रॉफिटवर जो कर लावला जातो त्याला विंडफॉल टॅक्स असं म्हटलं जातं. केंद्र सरकारने 2 डिसेंबर 2024 रोजी हवाई टर्बाईन इंधन किंवा त्याला एटीएफ असं म्हटलं जातं, कच्चे तेल, पेट्रोल आणि डिझेलवरील विंडफॉल टॅक्स तत्काळ रद्द करण्याची घोषणा केलेली आहे. कशावर लागू असणार? हवाई टर्बाईन इंधन, कच्चे तेल, पेट्रोल आणि डिझेलवर जो विंडफॉल टॅक्स लावला होता
तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता हे वाक्य लक्षात ठेवायचंय, उद्योगांनी केलेल्या असाधारण किंवा अनपेक्षित नफ्यावर हा टॅक्स अतिरिक्त कर म्हणून लादला जातो. म्हणजेच कंपनीला अचानक झालेल्या नफ्यावर हा कर लावला जातो. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर भारताने सर्वप्रथम 1 जुलै 2022 रोजी देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावर विंडफॉल कर लागू केला होता. हे लक्षात ठेवा, कधी लागू केला होता? 1 जुलै 2022 रोजी लागू केला होता. 2 डिसेंबर 2024 रोजी हा कर तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आलेला आहे. 2021 ते 23च्या जागतिक ऊर्जा संकटादरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या धोरण तज्ञांनी जगभरातील देशांना विंडफॉल नफा कर लागू करण्याची शिफारस केली होती. 2021 ते 23च्या जागतिक ऊर्जा संकटादरम्यान हे IMFनं विंडफॉल नफा कर लागू करण्याची शिफारस केलेली होती. पुढची न्यूज आहे GI टॅग संदर्भातच. हिंदू आणि जैन समुदायामध्ये पारंपरिकपणे विवाह सोहळ्यात परिधान केल्या जाणाऱ्या घरचोला या गुजराती साडीला 29 नोव्हेंबर 2024 रोजी भौगोलिक सांकेत दर्जा किंवा जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळालेला आहे. कुठला? घरचोला ही साडी आहे आणि कोणत्या राज्यातील आहे एवढं लक्षात ठेवा. गुजरातमधील साडी आहे. गुजरातमधील घरचोला साडीला GI टॅग मिळालेला आहे आणि गुजरातला मिळालेला आतापर्यंत हा 27वा GI टॅग आहे. आणि ह्या साड्या ज्या आहेत त्या पारंपरिकपणे तयार केल्या जातात. प्रश्न असा येऊ शकतो की कोणत्या राज्यातील घरचोला नावाच्या साडीला GI टॅग मिळालेला आहे? तर गुजरात हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढची न्यूज बघूयात. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने 28 आणि 29 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे जागतिक बँकेच्या सहकार्याने जागतिक इंडिया ऑथराइज्ड इकॉनॉमिक्स ऑपरेटर कार्यक्रम आयोजित केला होता. AEO कार्यक्रम आयोजित केलेला होता. इंडिया ऑथराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. AEO हा जागतिक व्यापार सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या सेफ मानके फ्रेमवर्कच्या तत्वाखाली एक कार्यक्रम आहे. भारतीय AEO कार्यक्रम 2018 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. पण भारतामध्ये जागतिक इंडिया ऑथराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर कार्यक्रम जागतिक बँकेच्या सहकार्याने कोणत्या संस्थेने सुरू केला? केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने सुरू केला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आजच्या आपल्या घडामोडी संपलेल्या आहेत, ज्या आपण आर्थिक घडामोडी घेतलेल्या त्या 36व्या अंकावरती, ज्या 36व्या अंकामध्ये आर्थिक घडामोडी दिल्या होत्या. हे दोन्ही अंक सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जवळपास तुम्हाला 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025च्या डेटा 36व्या अंकात मिळणार आहे. त्याच्यानंतर 1 मार्च पासून 10 मे पर्यंत जे घडामोडी आहेत त्या 37व्या अंकामध्ये तुम्हाला देण्यात आलेले. मार्केटमध्ये हे दोन्ही पुस्तक उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा हे दोन्ही पुस्तकं उपलब्ध आहेत. येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. परत भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये. पुढचा टॉपिक आपला असणार आहे अहवाल आणि निर्देशन. हा तिसरा टॉपिक असेल. आतापर्यंत आपण 2 टॉपिक घेतलेत, राजकीय घडामोडी आणि आर्थिक घडामोडी. हे दोन्ही टॉपिक तुम्हाला, राजकीय घडामोडी ऑलरेडी युट्यूबवर आहे, हा सुद्धा युट्यूबवर भेटून जाईल. फक्त कमेंट करत राहा. काही सुधारणा असतील तर सुचवत राहा. चांगलं वाटलं तर चांगली कमेंट करत राहा. ठीक आहे. पुन्हा भेटूया. थँक्यू.